हाय, नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या व्लॉग चॅनेलवर. तर आज विचार केला की चला श्रीची चंपी करून येऊया, तर त्यासाठी मी देखील तयार झाले होते. आणि खरं सांगते, श्रीचे केस खूप सुंदर आहेत, तिच्या बाबांना देखील खूप आवडतात आणि मला तर तिचे लांब केस बघायलाही खूप आवडतात. पण काय ना, तिच्या केसाची जितकी ग्रोथ झाली ना तितकी ती थिनच होत गेली होती. आम्हा दोघा नवरा बायकोंना तिचे मोठे केस बघण्याची खूप इच्छा होती, पण काही कारणास्तव आम्हाला तिचे केस कापावे लागले, कारण केस खूपच तिचे पातळ झाले होते. पण बाई केस काय कापून द्यायला तयार नव्हती. मी श्रीच्या विरोधी पक्षात उभं राहून तिचे केस कसे तरी कापून घेतले आणि त्यानंतर तिला घरी आणलं. घरी आणल्यानंतर बाईने सारा घर डोक्यावरच घेतलं. तिच्या मामाजवळ तिचं दुःख व्यक्त केलं, पण तिथे देखील तिचे व्यवस्थित सांत्वन झाले नाही. त्यानंतर ती आरशात गेली, आजोबालाही दाखवले तिच्या, आणि आरशातही तिचे मनाचे समाधान झाले नाही. त्यानंतर तिच्या बाबाचा फोन आला. बाबाला देखील तक्रार करायला लागली की विरोधी पक्षाने माझे आज केस कापले आहे. दुःख हळहळ करत होती, व्यक्त करत होती, पण त्याचा काही फायदाच होत नव्हता. कारण शेवटी नवरा म्हटले बायकोच्याच पारड्यात येणार. आणि ही नंतर मावशीकडनं ती तिचे केस मागत होती, ते देणं तर अशक्य होतं.